श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 25 जून वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. अमावस्या तिथी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु अमावस्या तिथीचं महत्त्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं. ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते. अमावस्येनंतर पवित्र आषाढ महिना जो आहे तर तो सुरू होत असतो. या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या, निर्जला अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी सोबतच पितरांची सेवा देखील केली जाते. या दिवशी पितर हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आपण श्राद्ध, पिंडदान, तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत तर ते करत असतो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खास आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा उपाय देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे. उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, परंतु तुळशी जवळ एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. ही एक वस्तू ठेवल्याने वर्षभर घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल आणि कोणताही शत्रू हा तुमच्या समोर गुडघे टेकवेल. घरांची, मुलाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. घरात अखंड माता लक्ष्मी निवास करेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशी जवळ ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल, जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो. दिवाळी सुद्धा आपण अमावस्येच्या दिवशी साजरी करत असतो आणि या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो. त्यामुळे अमावस्येचा दिवस जो आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि तुळशीला देखील देवी लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी तिची जर आपण मनोभावे सेवा केली, पूजा केली तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे येत असते. तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. त्याचबरोबर तुळशीला हरिप्रिया या नावाने देखील ओळखलं जातं. या तुळशीमध्ये भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी निवास करत असते. अमावस्येच्या दिवशी आपण ही एक वस्तू जर तुळशी जवळ ठेवली तर आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि भगवान विष्णुदेवांची कृपा ही आपल्याला मिळत असते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गोमूत्र, थोडीशी हळद, खडे मीठ आणि चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. गंगाजळ टाकायचं आहे. त्याचबरोबर एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे. या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याने आपल्याला स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं तर आपलं शरीर हे पवित्र होत असतं. आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि यानंतर जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित लाभ जो आहे तर तो होत असतो. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील रोजची आपली नित्य जी काय देवपूजा आहे तर ती विधिवत पूजा करायची आहे. पंचामृताने किंवा दह्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे. पंचामृत नसेल तर
कच्च्या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता। यानंतर देवांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून त्यांच्या जागेवरती म्हणजेच देवघरामध्ये विराजमान करायचं आहे। दिवा धूप लावून वातावरण अगदी आपल्याला घरामध्ये मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीजवळ थोडंसं पाणी शिंपडून तिथली जागा जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। यानंतर एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे। त्या लोट्यामध्ये तुम्हाला शुद्धच पाणी भरायचं आहे, म्हणजे पिण्याचं पाणी भरायचं आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे। जर तुमच्याकडे गुलाबजल असेल, गंगाजल असेल तर ते देखील टाकायचं आहे। आणि तुम्हाला एक मातीचा दिवा पंती जी आहे तर ती घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। दुहेरी कापसाची वात तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे। दुहेरी वात का लावली जाते तर जीवाशिवाचं प्रेम असतं, म्हणून 2 वाती दिव्यामध्ये नेहमी करता लावायला हव्या। इथे आपण दिवा प्रज्वलित करतो तर तिथे थोडंसं हळदी कुंकू लावून तुम्हाला ती वात लाल बनवायची आहे। यानंतर तुम्हाला हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुळशीजवळ जायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुळशीजवळ हा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा लावताना दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला करायची आहे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवांची दिशा मानली जाते, म्हणून त्या दिशेला वात करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला तुळशीची 11 पानं घ्यायची आहे। 11 पानं ही खाली गळून पडलेली असेल तर ती घ्यायची आहे, आणि जर नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात जोडून माता तुळशीला किंवा माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे, क्षमा याचना करायची आहे। आणि ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहे हे देखील तुम्हाला सांगायचं आहे। आणि नंतरच तुम्हाला तुळशीची 11 पानं जी आहे तर ती तोडून घ्यायची आहे। कृपा करून महिलांनी स्त्रियांनी तुळशीची पानं जी आहे मंजिरी आहे तर ती तोडत जाऊ नका। मुलांकडनं किंवा पतींकडून तुम्ही ही पानं मंजिरी जी आहे तर ती तोडून घेत जावा, तर ती तुम्हाला तोडून घ्यायची आहे, हे तुमच्या हातात घ्यायचे आहे। यानंतर तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। एक प्रदक्षिणा करून झाल्यानंतर एक तुळशी पत्र हे तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे। यानंतर दुसरं पान आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि दुसरी प्रदक्षिणा करायची। तर हे दुसरं पान तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं। असं तुम्हाला 11 प्रदक्षिणा करून ही 11 पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप तुम्हाला मनामध्ये करायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील जे काय अडचणी आहेत, दुःख आहे, संकटे आहेत ते दूर होण्यासाठी मनोभावे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे। बघा, शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती मनोभावे बेलाचीच पान बेलवृक्षाला अर्पण करतो त्या व्यक्तींवरती भगवान देवादिदेव महादेव हे प्रसन्न होतात। त्याचप्रमाणे माता तुळशीला तुळशीपत्र अर्पण केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव हे दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतात। आणि म्हणूनच पौर्णिमेला किंवा अमावस्येला तुळशीलाच तुळशीपत्र अर्पण करावी असं सांगितलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो या ज्येष्ठ अमावस्येला म्हणजे उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला देखील तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। सकाळी हा उपाय करताना सुद्धा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे। तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते। 6 ते 9:30च्या वेळेमध्ये तुम्ही वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि तुळशीला लक्ष्मी माता म्हटलं जातं। आणि
तिथे जर दिवा लावला तर आपल्या घरातील गरिबी दरिद्रता ही निघून जाते, म्हणून तिथे सायंकाळी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे। त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा माता लक्ष्मी वास करत असते। या झाडाला भगवान विष्णू देवांचं स्वरूप मानलं जातं। तर अमावास्येला आपल्याला पिंपळ वृक्षाला देखील जल अर्पण करून तिथे एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आवाहन करायचं आहे। त्या झाडापाशी तुम्हाला मुठभर सप्तधान्य देखील अर्पण करायचं आहे। यामुळे कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो दूर होतो। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्हाला उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी उपाय करा, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सायंकाळच्या वेळी केला हा उपाय तरी देखील चालेल। फक्त तुळशीची पानं जी आहेत तर ती आपल्याला संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा जर उपाय केला तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 5:30च्या नंतर तुळशीला तुम्हाला स्पर्श करायचा नाही, म्हणजेच पानं गिनं तोडायची नाही, तर अगोदर तुम्हाला तोडून ठेवायचे आहे। त्यानंतर उपाय तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। फक्त आपल्याकडून तुळशी मातेला दुःख पोचणार नाही, किंवा आपण जर तिची पानं तोडू तर तिला शेवटी दुःख पोचतं, तर आपल्याला चांगलं फळ मिळण्याऐवजी वाईट फळ मिळतं, म्हणून पानं तुम्हाला लवकर तोडून ठेवायची आहे आणि उपाय तुम्ही नंतर केला तरी देखील चालणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।